सकाळचे बरोबर 3 वाजले आहेत आणि मी उठून इडली बनवत आहे. फक्त इडलीच नाही तर डोसा आणि बटाट्याची चटणीही बनवायची आहे. कारण आज माझा आणि माझ्या 16 महिन्याच्या डिडूचा 24 तासाचा प्रवास आहे फर्स्ट टाईम. सकाळी 5 वाजताची ट्रेन असल्यामुळे 4:30ला घरातून निघायचं होतं. एवढंच सगळं बनवायचं, बाळाला तयार करायचं, स्वतःही तयार व्हायचं. खरं सांगायचं तर हे सगळं शक्य वाटत नव्हतं. पण मी एक आई आहे आणि आई कधीच हार मानत नाही. सगळं आवरलं पण डिडोला झोपेतून उठल्यावर ती रडायला लागली. त्या छोट्याशा जीवाला किती त्रास होत असेल ना. आजपर्यंत मी इतक्या लांब एकटी गेलेले नव्हते, पण माझी हिंमतच ती होती. आई आपल्या बाळासाठी सगळं सहन करते, पण बाळाला त्रास होताना तिचं मन मात्र तुटतं. खूप जण म्हणाले कोणीतरी सोबत यायला हवं होतं, पण प्रत्येकाची काही ना काही मजबुरी असते. आपण कोणालाही जबरदस्ती करू शकत नाही आणि किती दिवस दुसऱ्यांवर अवलंबून राहायचं. आयुष्य आपल्याला जगायचं असतं. माझे अहो वारंवार सांगत होते कोणाकडून काही घ्यायचं नाही आणि बाहेरचं काहीच खायचं नाही. म्हणून मी घरातून फळ, डोसा, इडली फ्राय आणि भेळचं सगळं सामान घेऊन निघाले. बाळ सोबत असेल तर तिची खेळणी, औषधे, कपडे, शूज कितीतरी सामान घ्यावं लागतं. त्यात माझं सामान वेगळंच. हे सगळं एकटीनं करणं सोपं नव्हतं, पण आईसाठी अशक्य असं काहीच नसतं. सकाळी 8 वाजता आम्ही इडलीचा नाश्ता केला. झोपायचा प्रयत्न केला, पण प्रवासात झोपच लागत नव्हती. एक महत्त्वाची गोष्ट, ट्रेनचा प्रवास करत असाल तर मोबाईलमध्ये 189 आणि 112 हे इमर्जन्सी नंबर नक्की सेव्ह करून ठेवा. गरज पडल्यास ते खूप उपयोगी पडतात. आमचं AC2 टायरमध्ये साईड लोअर बर्थचं रिझर्वेशन होतं. आम्ही पडदे लावून घेतले, कुणाशी जास्त बोललो नाही आणि कुणाकडून काही खाल्लं नाही. डिडू एका जागी बसून कंटाळलेली होती. मग थोड्या वेळासाठी तिचं मन रमवायला म्हणून मोबाईल दिला. माहिती आहे लहान मुलाला मोबाईल देणं योग्य नाही, पण काही वेळा खरंच दुसरा पर्याय नसतो. मी जेव्हा टॉयलेटला गेले तेव्हा डिडूला सोबत घेऊन गेले, कारण कोणावरही आंधळा विश्वास ठेवण्यापेक्षा आपलं बाळ आपल्यासोबत सुरक्षित पाहिजे. माझी मुलगी कुणाकडे जात नाही, उलट कोणी जवळ आलं तरी ती रडते. मी तिला तसंच शिकवलेलं आहे, कारण एका मुलीची आई होणं इतकं सोपं नसतं. दुपारी आम्ही भेळ बनवली. डिडूने सफरचंद खाल्लं. मला फारशी भूक नव्हती. खरं सांगायचं तर अहो सोबत असतात तेव्हा मी स्वार्थीपण म्हणजे एकदम बिनधास्तपणे असते. डिडूला ते सांभाळतात आणि मी निवांत जेवते, झोपते. आज मात्र प्रत्येक क्षणी त्यांची जाणीव होत आहे. दुसऱ्या दिवशी स्टेशनवर उतरल्यावर एका अंकलने आमचं सामान दारापर्यंत आणून दिलं आणि ट्रेनमधल्या हेल्पर दादांनी खाली उतरवायला मदत केली. खरंच आपण चांगलं वागलो की देव माणसाच्या रूपात मदतीला येतात. शेवटी मी माझ्या माहेरी पोचले. गावात पाय ठेवताच बालपण, शाळा, कॉलेज सगळ्या आठवणी डोळ्यासमोर आल्या. दिवस निघून जातात पण आठवणी कायम मनात राहतात. माहेरी जाण्याचं सुख प्रत्येक मुलीच्या नशिबात असावं. इथे मला कुठलंच काम करावं लागत नाही. डिडूला सांभाळायला सगळे आहेत आणि मला पूर्ण आराम मिळतो. घरी पोचल्यावर आम्ही दोघींनी छान अंघोळ केली. गरमागरम आलू पराठे खाल्ले आणि इतकं दमलेलो होतो की थेट झोपलो आणि झोपेतून 2 वाजता उठलो आणि मग निवांत जेवलो. बाकी सगळं पुढच्या ब्लॉगमध्ये सांगते. तोपर्यंत स्वतःची आणि आपल्या माणसांची काळजी घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. बाय.